नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर या ठिकाणी मित्रांनो, पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत। ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। कारण का तर सर्व असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार व मोफत स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे। तर आजच्या सेशनमध्ये परीक्षेशी निगडित तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत। ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। बरे मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला। तर बघूया आजचा पहिला प्रश्न। बघा, विद्यार्थी भांडार या शब्दातील विरामचिन्ह कोणते? मराठी व्याकरणवरला प्रश्न आहे। 4 पर्याय तुम्हाला दिलेले। काय? विद्यार्थी भांडार, विद्यार्थी आणि भांडार या दोन्हीच्या मध्ये जी रेष आहे या शब्दातील जे विरामचिन्ह आहे ते कोणतं आहे? बघा, इथे विद्यार्थी आणि भांडाराच्या मध्ये जी आडवी रेष वापरलेली आहे ना, त्याला संयोग किंवा विकल्प काय म्हटलं जातं? त्या रेषेला संयोग किंवा विकल्प। विद्यार्थी भांडारमध्ये जी आडवी रेषा आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला संयोग चिन्ह असं आपण म्हणणार आहे। काय म्हणणार आहे? संयोग चिन्ह म्हणणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। कुंपणाने शेत खाल्ले या म्हणीचा अर्थ ओळखा। 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले। कुंपणाने शेत खाणे म्हणजे काय? बघा काय काय पर्याय आहे। भक्षणकर्त्याकडून रक्षण करणे, रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे, रक्षणकर्त्याकडूनच फायदा होणे, रक्षणकर्त्याकडूनच तोटा होणे, हे 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले। तर यापैकी आपल्याला काय करायचं आहे? योग्य उत्तर द्यायचं आहे। म्हण आहे तुमच्या पुढे दिलेली, कुंपणाने शेत खाल्ले या म्हणीचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे? ओळखायचा आहे। मग काय अर्थ येईल याचा? जो रक्षण करतो तोच भक्षण करतोय, म्हणजेच पर्याय नंबर 2 रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे हा या म्हणीचा अर्थ होईल किंवा त्याचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न काय पहा, साहेब ऑफिसात नाही आणि रिकामी जागा सोडलेली पुढं काय? आणि तुम्हाला पर्याय दिलेले। काय पर्याय पाहू आपण त्याचे? बघा, शक्य क्रियापद, अनियमित क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि उभयविध क्रियापद। विद्यार्थी मित्रांनो, या 4 पर्यायापैकी तुमचं योग्य उत्तर काय असेल ते मला कमेंटमध्ये कळवा। तसेच या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचं उत्तर देता येतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। आणि ओघामध्ये एखादा प्रश्न माझ्याकडून जर चुकीचं उत्तर येत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये कळवा। साहेब ऑफिसात नाही काय येईल? कोणतं क्रियापद आहे याच्यामध्ये? नाहीत काय लिहिलेलं आहे? साहेब ऑफिसात नाही। जे शक्य क्रियापद आहे ते नाहीचे। प्रयोजकमध्ये दुसऱ्याकडून काहीतरी करून घेतो आपण। आणि उभयविधमध्ये काय आहे? बघा, उभयविधमध्ये सकर्मक आणि आकर्मक दोन्ही क्रियापदाचा वापर होतो। नाहीतमध्ये अनियमित आहे, म्हणजे पर्याय नंबर 2 त्याचं उत्तर येईल काय? अनियमित क्रियापद। पुढचा प्रश्न आपण बघूया। नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। एकदम सोपा प्रश्न आहे आणि सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे। काय सांगितलं? विरुद्धार्थी शब्द सांगितला। नैसर्गिकचा विरुद्धार्थी काय? प्रत्येकालाच येत असन। याला आपलं काय नैसर्गिक, याला आपण काय नॅचरल म्हणतो। नैसर्गिकला काय म्हणतो? नॅचरल म्हणतो। मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय येईल? नैसर्गिकच्या नॅचरलचा विरुद्धार्थ येतो आर्टिफिशियल, म्हणजे कृत्रिम। पुढचा प्रश्न बघूया। भारूड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? भारूड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? 4 पर्याय तुमच्या समोर आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे, कारण का की दुसरा व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल। आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला, कारण तुमच्या 1 लाईकमुळे काय होतं तर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। आणि आपण आता पोलीस भरती ह्यासाठी 5000 प्रश्नाची सिरीज चालू केलेली आहे। तर आपल्याकडे काय आहे? फक्त व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करायचे, सर्व तुम्हाला यातून पाहायला भेटून जाईल।
तर बघा, भारूड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो पहा? संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज. आणि या सर्व संतांचे काय काय ग्रंथ काय केलेले, कशावर यांनी काम केले, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप जरुरी आहे. मग भारूड कोणाचं आहे? तर भारूड हे आहे संत एकनाथ महाराजाचा काव्य प्रकार आहे. मग संत ज्ञानेश्वराचं काय आहे? संत तुकारामाचे काय आहे? संत तुकडोजी महाराजांनी काय लिहिलेले, त्यांच्या ग्रंथाची नावं, हे सुद्धा तुमच्या काय करणं, पाठ असणं खूप जरुरी आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो, म्हणून म्हणतात की डॅश डॅश. महत्त्वाची म्हण आहे. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला काय होतो? उपयोग होतो, म्हणून काय म्हणतात त्याला? बघा, 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तरही तुम्हाला द्यायचं आहे. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो, म्हणून अशा अर्थाची म्हण आपल्याला या ठिकाणी सांगायची. काय? निंदकाचे घर असावे शेजारी. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, राजांच्या वस्त्रांची देखभाल करणारा कोण असेल? तो राजांच्या वस्त्राची देखभाल करणारा. वस्त्र माहिती आहे तुम्हाला? म्हणजे जे राजा अंगात जे पोशाख घालत होता, राजांची जे वस्त्र आहेत ना, त्याची व्यवस्थित टापटीप करणं म्हणूयात त्याला, काय किंवा देखभाल करणं म्हणूयात. तर हे काम कोणाचं होतं पहा? आजीवक, कापडनीस, किन्नर, खलाशी यापैकी जे राजांचे वस्त्र छिटापटीप ठेवणारा कोण होता? तर त्याचं उत्तर आहे बघा, कापडनीस. कापडनीसचं हे काम होतं. म्हणजेच पर्याय नंबर 2 काय? राजांच्या वस्त्राची देखभाल करणारा कोण असतो? कापडनीस असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. उचलली जीभ लावली टाळ्याला ह्या म्हणीचा अर्थ सांगा. प्रत्येकाला अशा म्हणी पाठ असणं खूप जरुरी आहे, महत्त्वाचे आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. काय? मन मानेल तसे बोलणे, जीभीची चौपुरी करणे, उद्धटपणे वागणे किंवा यापैकी नाही. मग उचलली जीभ लावली टाळ्याला, मग काय उत्तर येईल याचं? याचं उत्तर आहे बघा, पर्याय नंबर 1 मन मानेल तसे बोलणे. त्यालाच आपण काय म्हणतो? उचलली जीभ लावली टाळ्याला. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी हे सगळे शब्द तुमच्या पाठ असणं खूप जरुरी आहे. तर यापैकी काय करायचं तुम्हाला? पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. बघा काय दिलेले पर्यायामध्ये: लांडोर, साध्वी, गोपी, येडका. सर्वांनाच समजून गेलं असेल की याच्यात पुल्लिंगी शब्द कोणता आहे. तो, ती, ते असे जे सर्वनाम आहेत त्यामधील हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुमच्या पुढं आहे ती लांडोर आहे. बघा कन्सेप्ट पहा, ती लांडोर आहे, ती साध्वी आहे, ती गोपी आहे आणि तो येडका आहे. मग तोचं ती काय येणार बरं? तो येडका आहे. तर त्याचं स्त्रीलिंग रूप काय होईल? कमेंटमध्ये उत्तर द्या. उत्तर काय आहे याचं, या प्रश्नाचं? पुल्लिंगी शब्द पर्याय नंबर 4 येडका. पुढचा प्रश्न आपण बघूया. देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते? बघा प्रश्न IMP आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये रिपिटेशनमध्ये आलेले प्रश्न आहेत. देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते होईल? पर्याय दिलेले तुम्हाला: देवा, देव्या, देवी, देव. मग या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहे. कोणता शब्द दिलेला आहे? देव. मग देव असेल तर अनेकांना एक देव आहे आणि अनेक देव असेल तर आपण त्याला काय म्हणणार? देवा म्हणणार, देव्या म्हणणार, देवी म्हणणार. अनेक वचन करायचं आहे देवाचं, काय म्हणणार आपण? काय उत्तर आहे त्याचं? पटापट उत्तर द्यायचे. एक देव असेल आणि अनेक सुद्धा देवच असणार आहे. एक ही देवच असेल आणि अनेक असेल तरी देवच असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. दिव्यांच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. अलंकार ओळखा. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आतापर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर बिलकुलच सबस्क्राईब करून घ्यायचं. दिव्यांच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. अलंकार ओळखा. अनन्वय, अतिशयोक्ती, उपमा, रूपक. प्रश्न तुमच्या समोर आहे, त्याचे पर्यायसुद्धा दिलेले आहे. डोळे आणि रत्न
या ठिकाणी काय आहे, डोळ्यांनाच काय केलेलं आहे, या ठिकाणी रत्नाची उपमा दिलेली आहे. डोळे एक आहे उपमेय आहे आणि रत्न एक आहे उपमान आहे. म्हणजे ते उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी जो अलंकार आहे तो आहे उपमा अलंकार. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा काय पुढचा प्रश्न. आर्य महिला समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? आर्य महिला समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? बघा 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. दादोबा पांडुरंग तरखडकर, पंडिता रमाबाई, सरस्वती जोशी, साने गुरुजी. आर्य महिला समाजाचे संस्थापक असा प्रश्न आहे. मग कोण असेल? लवकर उत्तर द्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. दादोबा पांडुरंग तरखडकर, पंडिता रमाबाई, सरस्वती जोशी, साने गुरुजी. आर्य महिला समाज कोणी स्थापन केला? पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेला आहे. उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती? पहिली राजधानी आणि दुसरी राजधानी असा प्रश्न आपल्यापुढं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती? दुसरी राजधानी तुम्हाला विचारलेली आहे. मग कोणती आहे? पहिली राजधानी कोणती आहे? बघा, दुसरी राजधानी मी तुम्हाला सांगतो. दुसरी राजधानी आहे रायगड. काय? दुसरी राजधानी कोणती आहे? रायगड आहे. मग पहिली राजधानी कोणती होती? हेचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवा. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि तुम्हाला काय विचारलं रे? लष्करी पुरस्कार विचारला बरं का. कारण पुरस्काराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. कशा कशामध्ये दिले जाते हे आपण बऱ्याचशा व्हिडिओमधून तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की पुरस्कार, खेळरत्न पुरस्कार काय असतो, लष्करी पुरस्कार काय असतो, साहित्य पुरस्कार काय असतो. तर या ठिकाणी आपल्याला काय लष्कराचा सर्वोच्च पुरस्कार विचारलेला आहे. लष्करी म्हटलं आहे. नागरी पुरस्कारामध्ये सुद्धा भारतरत्न येतं, पण इथं तो येणार नाही. भारतरत्न हा पुरस्कार नागरी पुरस्कारामध्ये येतो. बघा, पद्मश्री हा लष्करीमध्ये येत नाही. पद्मश्री हा जो पुरस्कार आहे हा लष्करीमध्ये येत नाही. परमवीर की वीर, बस या दोन्हीपैकी एक. परमवीर चक्र का वीर चक्र या दोन्हीपैकी एक. परंतु याच्यामध्ये काय आहे बरं का, एक शांततेच्या काळातला आहे, एक चक्र काय शांततेच्या काळातलं आहे आणि एक युद्धाच्या काळातलं आहे. तुम्हाला ते माहीत पाहिजे की शांततेच्या काळामध्ये कोणतं दिलं जातं आणि युद्धाच्या काळामध्ये कोणतं दिलं जातं. मग याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे परमवीर चक्र. भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? परमवीर चक्र. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून कोणते सशस्त्र दल काम करतं? बघा, पर्याय काय दिलेले? SRPF, SSB, डेल्टा फोर्स, फोर्स 1. दहशतवाद रोखायचा आहे आपल्याला. काय तुम्हाला काय करायचं आहे? दहशतवाद रोखायचा आहे. मग त्यासाठी कोणतं सशस्त्र दल काम करतं? तर त्याला आपण काय म्हणतो? पर्याय नंबर 4 फोर्स 1. त्याला काय म्हटलं जातं? फोर्स 1 हे सशस्त्र दल असं आपण त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा उपयोग होतो? रक्तदाब मोजायचं आहे आपल्याला. आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर काय करतं? दाढाला पट्टी गुंडाळतं आणि हवा भरताना आपला रक्तदाब तपासतं. मग त्या यंत्राला काय म्हटलं जातं? बघा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. हायड्रोमीटर आहे, पुन्हा स्फिग्मोमीटर आहे, पॅरोमीटर आहे. रक्तदाब मोजण्यासाठीचं यंत्र त्याला आपण काय म्हणतो? पर्याय नंबर 2 काय आहे? स्फिग्मो मॅनोमीटर. हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यात समावेश होत नाही? पर्याय 4 दिलेले आणि त्यांनी म्हटलं काय की महाराष्ट्राची जी सीमा आहे ती एकूण 6 राज्यांना भिडलेली. पण खालील पर्यायामध्ये कोणतं राज्य असं आहे की त्या राज्याला महाराष्ट्राची सीमा भिडलेली नाही? बघा, उत्तर द्या पटापट कमेंटमध्ये आणि व्हिडिओला लाईक करत चला. कोणत्या राज्याचा समावेश होत नाही? मग
मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश. कोणते आहे ते 6 राज्य मला कमेंटमध्ये सांगा. ज्या ज्या राज्याला महाराष्ट्राची सीमा भेटलेली ना ते 6 राज्य कोणते ते एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि या सर्वामध्ये आपल्या जे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की कोणत्या राज्याला सीमा भेटलेली नाही आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशाचा समावेश नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान कोणी पटकावलेला आहे? महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत. प्रतिभा पाटील, वैष्णवी पाटील, प्रतीक्षा बागडी, कविता फोगाट. कोण आहे पहिली महाराष्ट्र केसरी? कोणाला भेटला? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पुढेही तुम्हाला ह्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला करंट अफेअर म्हणजे ज्यावेळेस तुमची परीक्षा जवळपास आलेली असते त्यावेळेस करंट अफेअर तुम्हाला नजर टाकणं जरुरी आहे. काय कोणती आहे ती पहिली महिला? मग आता लेटेस्टमध्ये झालेली महाराष्ट्र केसरी जी आहे महिलामध्ये झालेली ती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पुरुषामध्ये झालेली कोणत्या पुरुषाला महाराष्ट्र केसरी भेटला आणि कोणत्या महिलेला महाराष्ट्र केसरी भेटला हेही तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. मग इथं कोण आहे? तर इथे बघा प्रतीक्षा बागडी. तर ही व्हिडिओ अपलोड करताना त्यावेळेस प्रतीक्षा बागडी ही होती, परंतु ज्यावेळेस तुमची परीक्षा असेल तर त्यावेळेस करंटमध्ये कोणाला भेटलेलं असेल ते तुम्ही एकदा नजर टाकून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कंगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? कंगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. भारत आहे, रशिया आहे, बांगलादेश आहे, ऑस्ट्रेलिया आहे. कंगारू प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो? सर्वांच्या लक्षात आलं असेल की कंगारू हा कोणत्या देशामधला प्राणी आहे आणि त्या देशाचा तो काय आहे? राष्ट्रीय प्राणीसुद्धा आहे. कंगारू हा त्या देशाचा राष्ट्रीय प्राणीसुद्धा आहे. कंगारू काय आहे? मग तुम्हाला माहिती आहे कसं असतं कंगारू? की त्या कंगारूच्या पोटाला पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये त्याचं पिल्लू असतं बघा. मग कोणत्या देशाचा प्राणी येतो? राष्ट्रीय प्राणी. आणि कोणत्या देशामध्ये आढळतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 ऑस्ट्रेलिया नावाचा जो देश आहे ना त्या देशामध्ये हा कंगारू नावाचा प्राणी आढळून येतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. दृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि बऱ्याचशा वेळेस तुमच्या वाचनातून गेलेलं असेल, कारण 5वी 6वीच्या विज्ञानामध्ये सुद्धा हे दूरदृष्टिता, निकटदृष्टिता हे दोष आपल्याला दिसून आलेले आहेत. बघा आंतरवक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, अपसारी भिंग यापैकी नाही. दूरदृष्टीचा दोष तुम्हाला दूर करण्यासाठी याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक निकटदृष्टिता असते आणि एक दूरदृष्टिता असते. मग एकामध्ये काय होतं? निगेटिव्ह शक्तीचं भिंग असतं आणि दुसरीमध्ये पॉझिटिव्ह भिंग असतं. मग दूरदृष्टिता म्हणजे काय? दूरचं दिसतं व्यवस्थित, जवळचं दिसत नाही, त्याला काय म्हणतात? दूरदृष्टिता म्हणते. आणि इथे कोणता भिंग वापरतात? त्या ठिकाणी बहिर्वक्र भिंग तुम्हाला लागतो. दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग लागतो? बहिर्वक्र भिंग. पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. अहमदनगर आहे, पुणे, सातारा आहे, नाशिक आहे. कारण कळसुबाईवर बरेचशा वेळेस प्रश्न विचारले जातात तुम्हाला. मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यात आहे, त्याची उंची किती आहे, हे तुम्हाला पाठ असणं जरुरी आहे. कळसुबाई महाराष्ट्रातील त्याचं ठिकाण आणि त्याचा जिल्हा सांगायचा आहे. मग त्याची उंची सांगायची आहे आणि तालुकासुद्धा सांगायचा आहे. कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची किती आहे? 1646 मीटर आहे. मग ते कोणत्या तालुक्यात आहे हे आपल्याला माहीत पाहिजे ना. तर त्याचा तालुका आहे बघा अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामध्ये आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण पाहूया. दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात? दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात? ऑप्शन त्यामध्ये दिलेले पहा. दालचिनी हा पदार्थ
कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळतात? तर त्याचं उत्तर आहे बघा सिनेमोन. पर्याय किती दिले तुम्हाला बघा, 1 नंबरचा पर्याय आहे क्विनिन, दुसरा आहे कारा, तिसरा आहे सिनेमोन आणि चौथा आहे यापैकी नाही. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3 सिनेमोन. दालचिनी हा पदार्थ सिनेमोन या झाडाच्या सालीपासून मिळवतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. रॅडक्लिफ लाईन डॅश या 2 देशांमधील सरहद्द दर्शविते. IMP प्रश्न आहे. या सगळ्या ज्या लाईन्स आहे म्हणजे भारत पाकिस्तानाच्या मध्ये कोणती आहे, पाकिस्तान अफगाणिस्तानाच्या मध्ये कोणती आहे, भारत बांगलादेशाच्या मध्ये कोणती आहे, भारत चीनच्या मध्ये कोणती आहे, ह्या सर्व लाईनीचे नावं तुम्हाला पाठ असणं जरुरी आहे. मग पाठ असायला पाहिजे, कारण याच्यावर एखादा तरी प्रश्न पडला जातो. रॅडक्लिफ लाईन या 2 देशातील सरहद्द दर्शविते. पर्याय बी तुम्हाला तेच मी जे सांगितले ते भारत पाकिस्तान, त्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तान, भारत बांगलादेश, भारत चीन. ही जी रॅडक्लिफ लाईन आहे ही भारत आणि पाकिस्तान या 2 देशाची सीमारेषा दर्शवते. त्यानंतर आपण काय करू, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करून द्या. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी काय करा, व्हिडिओला लाईक नक्की करत चला. बघूया पुढचा प्रश्न काय आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? IMP प्रश्न आहे. बऱ्याचशा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहे, त्यानंतर पहिलं मराठी वृत्तपत्र कोणतं आहे, ते कधी सुरू झालं, कोणत्या ठिकाणी सुरू झाले, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या वृत्तपत्रावर विचारले जातात. बघा पर्याय काय दिलेले, वीरा शिंदे, पंडिता रमाबाई, बाळशास्त्री जांभेकर, आगरकर. मराठी वृत्तपत्र मग हे कधी सुरू झालेलं आहे? पहिलं तर 1832मध्ये. लक्षात असू द्या, मराठी वृत्तपत्र हे 1832मध्ये सुरू झालं होतं आणि त्याचं नाव काय होतं? तर त्याचं नाव दर्पण असं होतं. तुमच्या लक्षात आलं असेल की दर्पणकार आपण कोणाला म्हणतो आणि आपल्याला प्रश्न त्याच्यावरच विचारलेला आहे, काय जनक, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून विचारलेलं. तर दर्पणकार कोणाला म्हणतो आपण? तर दर्पणकार आपण बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतो आणि तेच त्याचं उत्तर आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहे? पर्याय नंबर 3 बाळशास्त्री जांभेकर. तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असताना तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला जास्तीत जास्त शेअर करून द्या. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.